10वी पर्यंत शिक्षण, पण आज 15 ते 20 कोटी रुपयांचा नर्सरी बिझनेस उभा केला। पुण्याच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास आज 2 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला ब्रँड। ही गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातील खोर डोंबेवाडी या छोट्या गावातून सुरू झालेल्या एका मोठ्या स्वप्नाची। नाव आहे अजित सोमनाथ डोंबे। साधं शेतकरी कुटुंब, लहानपणापासून मातीशी नातं आणि शिक्षण फक्त 10वी पर्यंत। पण मनात एकच स्वप्न होतं, स्वतःच्या कष्टावर मोठा व्यवसाय उभा करायचा। सुरुवात झाली खूप छोट्या पातळीवर, काही झाडं विकून। सुरुवातीला अडचणी खूप होत्या, भांडवल कमी, बाजारात ओळख नाही, ग्राहकांचा विश्वास मिळवणं कठीण, कधी आर्थिक अडचणी, कधी मानसिक ताण। पण एक गोष्ट कायम होती, हार न मानण्याची जिद्द। हळूहळू गुणवत्ता, योग्य दर आणि प्रामाणिक मार्गदर्शनामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला आणि मग सोशल मीडियामुळे त्यांचा व्यवसाय महाराष्ट्रभर पोहोचला। आज 2 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाडे पुरवली आहेत। अनेक फार्म हाऊस, ग्रामपंचायत आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी झाडांचा पुरवठा। हजारो प्रकारची फळझाडे, नारळ, आंबा, पाम आणि सजावटीची झाडे। आज त्यांचा ब्रँड आहे कृष्णय होलसेल नर्सरी डोंबे बंधू। पनवेल आणि उरुळी येथे 2 मोठ्या शाखा आणि आज त्यांच्या या नर्सरी व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे 15 ते 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। फक्त महाराष्ट्रच नाही, आज त्यांच्या नर्सरीवर विश्वास ठेवतात भारतभरातील शेतकरी। कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा, बिहार। पण अजित डोंबे आजही एकच गोष्ट सांगतात, छोट्या सुरुवातीची लाज बाळगू नका, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता ठेवा, मेहनत कधीच वाया जात नाही। आणि पुढचं स्वप्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी होलसेल नर्सरी बनवणे, एक्सपोर्ट दर्जाची झाडे विक्री सुरू करणे, तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणे। कारण जेव्हा जिद्द असते तेव्हा छोट्या गावातूनही 20 कोटी रुपयांचा ब्रँड उभा राहू शकतो। कृष्णय होलसेल नर्सरी डोंबे बंधू।